आज आपण बनवणार आहोत तिळाच्या पुऱ्या। त्या कशा बनवायच्या त्या बघूया। त्याच्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। हे बघा, शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत। ते काढून घेऊया। एक वाटी एवढे तीळ घेतलेली आहेत। बिना पॉलिशचे तीळ घ्यायचे। आता ते पण आपण भाजून घेऊया। बघा, तीळ आपले छान खरपूस भाजले गेले आहेत। आता गॅस बंद करूया। शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकूया। साल न काढता शेंगदाणे घ्यायचे आहेत। हा, तीळ थंड झाले की तीळ टाकायचे। एक वाटी गूळ टाकूया आणि आता हे सर्व आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। या मिश्रणापासून आपण लाडू पण बनवू शकतो, पोळी पण बनवू शकतो आणि पुऱ्याही बनवू शकतो। हे बघा, एकदम बारीक नाही करायचं आहे, थोडं रवाळच ठेवायचं आहे। हे बघा, आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। गूळ, तीळ आणि शेंगदाणे छान एकजीव झालेले आहेत। हे बघा, अशा प्रकारे तर रवाळ असं थोडं वाटून घ्यायचं। थोडं जायफळ किसून घालूया, त्याने वास छान येतो। साखर आणि वेलची मिक्सरला बारीक करून घेतलेली, ती थोडी मिक्स करायची। हे बघा, अशा प्रकारे आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपण पारीचं पीठ मळून घेऊया। त्याच्यासाठी मी ही एक मोठी वाटी कणिक घेतलेला आहे आणि छोटी वाटी मैदा घेतलेला आहे। चवीपुरते मीठ आणि 2 चमचे एवढं तेल टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। तेल पिठाला छान लागलं गेलं पाहिजे, म्हणजे आपल्या पुऱ्या खुसखुशीत अशा होतील। हे बघा, तेल पिठाला छान लागलं गेलं आहे की असं गोळा करून बघायचं। हे बघा, अशी मग तयार होते। तेल पिठाला छान लागलं गेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया। जास्त घट्ट पण नाही, जास्त सैल पण नाही, असं पीठ मळून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं। आपलं पीठ मळून झालेलं आहे। 10 मिनिटासाठी झाकून ठेवून देऊया। 15 मिनिटं झाली, आपण पीठ बघूया। हे बघा, पीठ छान फुलून आलेलं आहे। आता आपण त्याच्या पुऱ्या बनवूया। गोळा करून घेतलेला आहे पिठाचा आणि तो सुक्या पिठामध्ये बुडवून आपण मोठी पुरी लाटून घेऊया। जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, मीडियम अशी पोळी लाटून घ्यायची। तर तुम्ही छोटे छोटे पिठाचे गोळे करून जरी लाटलात तरी चालेल, तर मी ही अशी मोठी पोळी लाटून घेते। ही बघा, अशा प्रकारे आपली पोळी लाटून झालेली आहे। आता आपण याच्या पुऱ्या पाडून घेऊया। साईडल्यावरती आहे, आपल्याला छोट्या हव्या तर छोट्या, मोठ्या हव्या तर मोठ्या, अशा आपण। आता आपण यात सारण भरूया। आणि याला साईडने असं पाणी लावूया। सारण थोडं असं पसरवून घ्यायचं। दुसरी पुरी ठेवून अशी करून घ्यायची। काट्याच्या साहाय्याने अशी डिझाईन काढून घ्यायची। हे बघा, अशी थोडी डिझाईन पण करायची आणि अशा प्रकारे आपली तीळ गुळाची पुरी तयार आहे। ह्या बघा, अशा प्रकारे आपण पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपण ह्या तळून घेऊया। इथे गॅस चालू करून गॅसवर तेल तापायला ठेवलेलं आहे।
तेल आपलं तापलेलं आहे. आता आपण ह्या तळून घेऊया. मीडियम गॅसवर खरपूस अशी तळून घ्यायची पुरी. गोल्डन कलर यायला हवा. कशी टम्म फुगली आहे बघा पुरी. ह्या बघा अशा प्रकारे आपण पुऱ्या तळून घेऊया. अजून एक दाखवते. 8 दिवस जरी या पुऱ्या राहिल्या तरी काही होत नाही, चांगल्या राहतात. तुम्ही पण करून बघा अशा प्रकारे. तिच्या पण पुऱ्या अशाच तळून घेऊया. ह्या बघा अशा प्रकारे आपल्या तिळगुळाच्या पुऱ्या तयार आहेत. एकदम टम्म अशी फुगलेली पुरी तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही पण करून बघा. आणि जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल घंटी दाबायला विसरू नका. धन्यवाद.